नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आज आम्ही आलेलो आहे माझ्या ननदबाईच्या शेतामध्ये। तर हे मी तुम्हाला दाखवत आहे, हे फणसाचं झाड आहे। तुम्ही बघू शकता मस्त फणस लागलेले आहेत। अजून छोटे छोटे आहेत काही फणस, म्हणजे भरपूर फणस छोटे आहेत आणि ते एक दाखवलं तेच मोठं आहे। तर या फणसाची भाजीची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे। म्हणजे माझ्या नंदबाईंनी ही रेसिपी बनवली होती जेव्हा आम्ही त्यांच्याकडे होतो तेव्हा। तर ते तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल तो व्हिडिओ तर नक्कीच बघा। आणि खूप छान अशी लागते फणसाची भाजी आणि भजे। मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तर तुम्ही पण ट्राय करा तुमच्याकडे। आणि आमचं मस्त चालू आहे झाडाखाली बसून संत्रं खाणं। आणि खूप मस्त संत्रं आलेले आहेत आणि संत्र्यामध्ये त्यांनी गहू पण पेरलेला आहे। तुम्ही बघू शकता संत्र्याला किती संत्रं आहेत। आणि आम्ही शेतात आल्यावर खूप मजा केली, म्हणजे हरभरा भाजून खाल्ला, संत्रे पण खूप खाल्ले। आणि आम्ही जेवण पण टिफिन घरूनच बनवून आणलं होतं शेतात माझ्या ननदबाईंनी। तर शेतात मस्त झाडाखाली बसून जेवण पण केलं। तुम्ही बघू शकता हे संत्रे मी दाखवत आहे तुम्हाला, खूप मोठे मोठे आणि फ्रेश फ्रेश संत्रे आहेत। असं वाटतं हे तोडून खायचं की ते तोडून खायचं, कारण बरेच वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले जवळजवळ मी झाडाचं संत्री तोडून खाल्लं नव्हतं। असे संत्र तर आपण नेहमीच खातो, पण झाडाचं तोडून खायचा आनंद वेगळाच असतो। जेव्हा आपण संत्र विकत आणून खातो तेव्हा तेवढे फ्रेश नाही भेटत आपल्याला। आणि तुम्ही बघू शकता मस्त आम्ही फणसाच्या झाडाखाली बसलेला आहे आणि संत्र पण तोडलेले आहेत। मी भरपूर संत्र तोडू लागले। हे जे संत्र तोडलेले आहेत ते अर्धा कॅरेट ते मी तोडलेले आहेत तेवढे। आणि मी आणि दाजीने संत्र तोडले। आमच्या हे दोघं ताई आणि माझे मिस्टर झाडाखालीच बसले। जेव्हापासून आले तेव्हापर्यंत संध्याकाळपर्यंत त्यांनी 1-2 संत्र तोडले असतील। आणि आमच्या दाजीने जवळजवळ 10 ते 12 कॅरेट संत्र तोडले आणि त्यांनी वजन पण उचलून आणलं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अक्षरशः घामाघूम झाले होते ते, इतके संत्र त्यांनी तोडले। पहिल्यांदा त्यांनी शेतात इतकं काम केलं असेल मला तरी असं वाटते। संध्याकाळपर्यंत आम्ही 20 ते 25 कॅरेट संत्रा तोडला। आम्ही म्हणजे मी नाही, मी तर 1च कॅरेट तोडले। आमच्या दाजीने आणि सर्वात जास्त माझ्या नंदेने संत्रा तोडला। खूप मस्त संत्रा आहेत। इकडचे जे संत्र मी तुम्हाला दाखवले आता त्या संत्रा तोडून झालेला आहे। तर हे यांच्या शेताच्या बाजूचा शेतामध्ये जो संत्रा आहे तो पण झाडं त्यांनीच विकत घेतले होते, पण त्याचा संत्रा तोडून झाला। कारण जवळजवळ 1 महिना झालं संत्र्याचं सीझन चालू आहे आणि अजून पण 2 शेतामध्ये त्यांनी संत्र विकत घेतलेले आहे। संत्रा म्हणजे संत्र्याचे झाडं आणि 2 एकर संत्रा त्यांचा पण आहे। तर नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला येईल, कारण त्यांनी विकत घेतलेले आहेत त्या संत्र्यामध्ये जाणार आहे आपण। तो पण संत्रा भरपूर आलेला आहे, तर तो पण व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेल। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आमचं चालू आहे जेवण, तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला।